काय बाई काय झालं? काय म्हणतो? अहो मी कामाला चाललो ना, मला उशीर होऊन राहिला. काय म्हणतो? जेवला काय? रोशनी कुठे गेली? रोशनी दिसून नाही राहिली. मला मागही नाही, तिच्या रूम मध्ये नाही. कुठे गेली रे ते रे? ते गेली तिच्या आईच्या घरी. तिले ना म्हणे गमून नाही राहिलं म्हणे, आई जाते म्हणे आता वावरात. ते गेली तिच्या माईच्या घरी. तिची माई तर माझ्यासोबतच कामाला येऊन राहिली रे. आणि मग तिथं कोण आहे? तिथे इथे एकटीच आहे. नाही रोशन आहे ना, दुपारून रोशन घरीच राहते ना. रोशन आहे, तिची बाबा आहे आज घरी, तर म्हणून गेली ते. आणि काऊन तुले काय झालं? नाही काही झालं गेलं नाही म्हणा. बरं झालं गेली तर जाऊ दे. तिचा बाप आहे, भाऊ आहे. ठीक आहे मग जाऊ दे. मी जेवतो म्हणलं, थोडीशी डबा गिब्बा बांधतो. बाया निघाल्या तर चालली जातो म्हणलं मी. म्हणून मला दिसली नाही का नाही ते, तर म्हणून विचारलं. काऊन रे काय झालं? आणि तू असा त्या चेहऱ्यावर असे अटॅक झालं? काय झालं रे? काही बोलायचं आहे का तुला? बोल ना. मी म्हणलं आता तू वावरात नको जात जाऊ, घरी राहत जा. आता रोशनीचे दिवस तेवढं येऊन राहिले का नाही. तिला आता 8वा महिना संपन, तर मग कधी बी एखादी सोबती पाहिजे तिला घरी तिच्यासोबत. आता तू वावरात नको जात जाऊ ना. पण घरच्या वावरात आता लागणार रे निंदण करायला. आता सोयाबीन निंदा लागन तिकडल्या वावरातली. हो तिथली पाहिजे म्हणा. पण मग आता मग माझ्याशिवाय बाया जाईन का? मग एक जण मागण लागन नाही का रे? त्या बाप जाते म्हणा. मी तेच म्हणत आहे ना तुले, मी तेच म्हणत आहे. बाबा जाते ना आता. बाबाचं आता कामं संपले तिकडले. ते काय होईल ते कापसाचे ना ते बैलाचं व्यवहार करते बाबा, तर तो झाला ना आता. बाबाला बोलतो मी बाबासोबत. तू टेन्शन नको घेऊ. बाबा बायाच्या मागे जात जाईन. तू आता घरी राहत जाणं. तिले तिचा चेहरा सारा पार उतरून गेला. घरी कोणी राहत नाही. दुपारून सारे वावरात जाते. तिची माय जाते, तूही जातो. ते बाबासोबत तिच्या आल्या भावासोबत किती बोलणार हाय ते. मग म्हणून म्हटलं तू थांब बा आता घरी. म्हणजे आजच्या दिवस जाय, पण उद्यापासून मग तू घरी राह. बरं ठीक आहे. मी आज जातो आणि बायाला सांगून देतो उद्यापासून नाही येत बाप्पा मला. हो सांगून दे. आणि त्या छाया वहिनीला सांगून द्यायचं थोडंसं. रोशनीला म्हणते भे वाढते म्हणते, अशी दिले होती बाई तिला सांगते म्हणते असं होते तसं होते. ते रात्री झोपली नाही आणि काल दुपारून नारातल्या सारखीच होती. तू गेलती तिकडं पोहे खाले तर आपल्या ज्योतीच्या घरी, तर ते एकटीच होती. व्हिडिओ आपल्या युट्यूबवर पाहून राहिली होती व्हिडिओ. आम्ही म्हटलं काय पाहतो व्हिडिओ, तर काही नाही म्हणते मी असे डिलिव्हरीचे व्हिडिओ. तर मग का तिचं ते येडे वाकोडे तिले दिसत असं, तर ते ओपनच नाही करे ते. तर मग मी म्हणलं तिले काय झालं म्हटलं, काऊन अशी बसली. ते म्हणे चहा वहिनीनं असं म्हणलं. मग आता मला भेव लागून राहिला आणि आता कस तरी घाय बदल्यासारखं लागून राहिलं. आता माझे दिवस जवळ येऊन राहिले अशी तशी म्हणत होती. चहा वहिनीला सांगून देतो थोडंसं का तिच्या समोर अशा गोष्टी नको करू बा. रोशनीच्या समोर काय तिच्या गोष्टी करायला पाहिजे. आता सर्वच प्रत्येक बाईच्या जीवनात ह्या गोष्टी येतेच. पण मग पहिले भेवाडून दिलं तर मग तिला नाही का भेव लागल. आता जे होते ते होते, पण आता तिला माहीतच पडन काय होते काय नाही. तर रोशनीले काय सांगायची जरूरतच आहे का? पण तिले अगाऊ पहिलेच भेवाडून द्यायचं. आणि ते थांब मी रोशनीले समजून सांगतो. जायच्या पहिले वावरात आणि तिले त्या शाईले म्हणतो हे काय म्हणतो तिवाला. असं नाही सांगायला पाहिजे पहिलेच. ते आता ते पोट्टी पहिलेच रोशनी थोडीशी हे आहे, बेकारी आहे. हो नाही काल नाही का लय टेन्शन घेतलं तिनं. मी कसंही बस समजावलं तिने. मी म्हणलं मी आई आहे म्हणलं, काही होत नाही, काही टेन्शन नको घेऊ. जाय तू कामावर जाय. मी तिला संध्याकाळी समजावून सांगतो. हो ठीक आहे. तू इथं कसं काय आला रे? कसं काय आला तू? लय दिवसाचा माया पिछा करून राहिला तू. तुला मायावाल्या भावाईले सांगेन मी. आणि तुला चांगलं मारायला लागेल मी. शीतल खरंच सांगून राहिलो मी, खरंच सांगून राहिलो तुले. मला तू लय आवडत ना शीतल. तू ऐकत कोण नाही. तू कॉलेजमध्ये नाही आली 2-3 दिवस, म्हणून तेव्हा गावात फिरून राहिलो मी. तू दिसशील तू काही दिसलीच नाही मला. आज दिसली. आज इकडे वावराकडे कुठं चालली तर काय माहित. काही एकटीच जात असतं काही तू वावराकडे अशी. मला आवडत ना तू. आणि तू काय आला माझ्या गावात? कोण सांगितलं तुला आले? तू याच्यानं मी कॉलेजमध्ये गेली नाही. त्याच्यानं गेली नाही मी कॉलेजमध्ये. त्यामुळे मला घरी बसा लागून राहिलं माहितीये का? तू नुसतं मागं येतं ना मायावाला. तुला थांब मी आता तू ऐकलं तर बरं, नाही तर मी खरंच मायावाल्या घरी नाव सांगून देईन तुला. लक्षात ठेव. आईले गेले नाही तर त्या पोलीस कंप्लेंटच करतो तुला आता शाळेच्या वानाचं. ऐकतं सही शीतल मायवाला, ऐकतं सही मी काय म्हणून राहिलो तर. थांबत्या दूर लवकर दूर फायदा उचला तर कोशिश करू राहिला का? मला आडवा झाला इथं. दुरून लाव तुला जे बोलायचं आहे ते. तू घरी राह का नको राहू, कॉलेजमध्ये ये का नको येऊ, मी लग्न करीन त्यासोबतच करीन. आणि तुले मला हो म्हणाच लागल. शीतले तुले सांगतो मी, माहिती यावर लय प्रेम आहे. तुला किती वेळा सांगू, तू ऐकूनच नाही राहिली. ऐकूनच नाही राहिली. मला त्या गावापर्यंत घ्यावं लागलं मला. माय बाई व चंदा हे हिची पुतणी होय ना व. शकुनीबाईची पुतणी होय ना शीतल. ही शीतली होय ना व. आणि काय करून राहिली झाडाच्या खाली वावराच्या इकडं. बरं आहे बाप्पा यायचं. आणि हे पोरग तर आपल्या गावातलं दिसत नाही. कोण
कोणत्या गावचं होय ना कोणत्या गावचं नाही तर नवाडच आहे होय पोरग तर. हो ना बिचारे, आपल्या गावातलं नाही होय होय पोरग, परगावचं पोरग हे. हा गंगा परगावचं पोरग होय बाई. ऐ निर्मला बाई, हे पाय ना मग, अहो हे शकुनी बाईची पुतणी होय ना मग. हा ते भांडण नाही करत का, नुसती लय भांडगोडी आहे पोट्टी. हा आणि पाय इकडं कसे हे करून राहिली. हा इकडं पाय हिचेवाले चाल. हो ना बिचारे, चाल बरं बोलतो मी तिले. चाल बरं निर्मला बाई. हा हे बरं आहे का म्हणतो हे असं रस्त्यावर लोक येणं जाणं, गाड्या घोड्या चालू राहते आपल्या गावातल्या किती. हा पण का हो गाड्या घोड्या चालू राहते हे तर तिला माहीत असायला पाहिजे. ते पोट्टीत तशी लय हुशार आहे व. हा हे शीतल हा हुशार आहे पोट्टी. बापा तिनं तिच्या मायचं नाव टाकलं. हा आणि शकुनीबाईचं नाव नवऱ्याचं नाव मागं टाकलं तिनं. हा आणि मायचं नाव सातबाऱ्यात सामोर टाकलं. मग ते पोट्टी काही अशी साधी सुधी आहे का, चांगली पोरगी आहे ना ते, हुशार पोरगी आहे ना ते. हा आणि हे अशी कशी रोडवर बोलणार, तिला माहित नाही राहिलं का रोडवर आपल्या गावातले लोक गाड्या घोड्यानं जाते बा म्हणून. थांब थांब थोडंसं इकडे साईडलेच थांबा, मग ऐकू द्यायचं काय म्हणते काय नाही तर माहित तर पडते. थांब थांब थोडीशी. काय तुला सांगू राहिली मी. हा तुला सांगू राहिली ना, मला ते असवत लग्न नाही करायचं नाही आणि मला ते असवत काही घेणं देणं नाहीये. हा तुला सांगतो मी. हा तू माय माग लागू नको तू, तुला सांगतो मी. नाही तर जोरात कल्ला करीन मी. मग हे पोट्टी तर कल्ला करून राहिली हो जोरात. अहो हे तर जोरात बोलून राहिली व. नाही व हे तसं नाही होय, जसं आपण समजून राहिलो तसं नाही होय. हो ना बाई, हो ना. ते तर मी सांगतो म्हणते कोणाला होई तर. थांब बरं पाहू दे बरं. पहिले तू मला हो म्हण पहिले तू. मी तुले किती दिवसाचं प्रपोज केलं बाई. हा 4-5 महिने झाले तुले या मागं सारखं लागून राहिलो मी. समजत नाही का माय तू यावर प्रेम आहे बा म्हणून. हा आणि तू मला हो म्हण पहिले, मग मी जातो लागीसी. तू चालाय का तुला काय हो म्हणू रे मी. हा लंपटल्या तोंडाच्या हो मन करून राहिला तर मला आवडलंय नाही तरी पण तुला हो म्हणू का, पागल तोंडाचं. हा तुला काय वाटतं की एक तास आडवा झाला म्हणजे मी तुला हो म्हणून दे. हा थांब घरी गेल्यावर माझ्या भावाला सांगतो मी. हा माझे दोन्ही भाऊ आहे चांगले, तुला चांगलं कुत्ताळायला लावतो धरून, मग समजून तुला हो ना नाही कसं प्रपोज राहते तर. भावाची धमकी नको देऊ मध्ये. हा कॉल शीतल. हा त्या भावाचं अपडाऊनच बंद करून टाकीन मी. हा माझ्या भावाच्या लय पोलीस स्टेशन मध्ये ना अशा फायला पडू नये, त्याच्यात माई एक पडली म्हणून काय फरक पडून राहिला सांगू राहिली मोठी तर. हा धमकी देऊन राहिली मला पोलिसाची. तुझ्या मागं लागलो, माय तुझ्यावर प्रेम आहे म्हणून लागलो. हा आतापर्यंत किती पोरी पटवले असते मी. तू काही स्वतः लय होई ऐश्वर्या राय समजतं काय व. हे बाई कुठून आली मला मारून राहिली. हा हे बाई कुठून आली, काऊन जे काकू मला काऊन मारलं तुम्ही. चल चल येले ना असंच पाहिजे ना नाही का. हा लयच मध्ये सांगून राहिला त्या भावाचं अपडाऊन करतो म्हणते बंद. हा ह्यो काय जसा डॉन होय खरं अशा सारखाच बोलून राहिला. हा तिच्या भावाचं अपडाऊन बंद करता ना नाही का. हा पोरीला असा आडवा होता ते नाही म्हणून राहिली तुला काय रे तिला हे करून राहिला. हा हो शिकले याचं ते काय हो शिकले काय आहे का. पोट्टीचीच गलती असन, ह्या पोट्टीचीच गलती असन म्हणून तर तो इथपर्यंत आला. आणि आपल्या गावातला दिसत नाही तो परगावचाच होय. ह्या पोट्टीचीच गलती असन, हे पोट्टीच लय शायनी आहे. मग असं कसं पोरग येते हो मांग. हा आपण हातच नाही दिला तर. नाही जी काकू, निर्मला काकू बरं झालं तुम्ही आलात तर. मला आज जाऊच नाही देत होता वावरात. आज आईची तब्येत बरोबर नाही आहे. खाद्यानं चालू आहे वावरात म्हणून मी चालली होती. एखादी बाई सोबती असो बा म्हटलं मला खाद देता येते तर मी जात होती खाद्याले. घरच्या वावरात बाया गेल्या. आईची तब्येत बरोबर नाही म्हणून मी चालली होती. नुसतं माझ्या पाठलागच करून राहिले. याच्याच्यानं मी कॉलेजमध्ये जाणं बंद केलं. 3-4 दिवस झाले मी कॉलेजमध्ये जाऊनच नाही राहिली. आम्हाला ना नुसतं तर देते मला अवमान करते. पाय बाई. हा आणि कोणत्या पोरासोबत पोरगी दिसली का आपण पोरीले म्हणतो. हा हेच पोट्टी तशी असं ना. आता पाय बरं गंगानं म्हणलंस ना. आता पाय ते पोरग इथपर्यंत आलं. त्याच्यात तिची काय गलती बाप्पा. त्या शीतलची. हा लोक म्हणते तिचीच गलती आहे, हात दिला असं. आणि हिनं म्हणलंच ना आता गंगानं. आता पोरीची गलती नसूनही आपण पोरीले म्हणतो. हा हो आता जमाना तसाच आहे. 2 शब्द कोणासोबत बोललं का लोक लपडेच समजते. मग आता काय करतं. पण आता काही गोष्टीत पोराचं चुकी नाही राहत म्हणा. का पोरच गलत राहते असं काही नाही. पोरी आहे आजकाल सर्व बराबरीच आहे. मग पोरी तेवढ्याच हे आहे ना, पोरही तेवढेच हे आहे बाई. आजकालचा जमानाच तसा आहे, कलियुग. आपण तो इथपर्यंत कसा आला मग. अंत इथपर्यंत कसा आला तो त्याला कसं माहीत. असे पोट्टीला चॅप्टर राहते गंगा. मग पत्ता काढला असेल ना त्यानं तिचावाला शीतलचा म्हणून तर गावापर्यंत आला. आणि ते पोरगी लढून राहिली. ते कॉलेजमध्ये गेली नाही मात्र ते खरंच नाही गेली. 2-3 दिवस झाले मी पाहून राहिली का नाही तर घरीच आहे ते. आता का दिसला बाबू तू या गावात. हा लक्षात ठेव तू डावला नाही म्हणशील तुला चांगलं. पाय इथून लवकर
देतो चांगल्या धरून. अरे हा तुला लाता खायचं आहे का अजून इथं उभा आहे? थांब थांब रे तू थांब. त्या बहीण काही खरं नाही. ह्या गावातले इथे बाया होय. काकू जातो जातो काकू, आता नाही लागत काकू. शीतल, असं काही असलं तर घरी सांगावं नाही का माय बापाले? तुझे बाबा नाही आहे बरोबर आहे पण शकुनी बाईचे पोरं आहे दोन्ही, तुझे भाऊच आहे ना ते. आता तुम्ही तिघी बहिणी आहे, तुम्हाला भाऊ नाही आहे कोणता, पण मग ते तर तुझे भाऊ आहे का नाही? आता जे आहे तुमचं आपसात का आहे का नाही कटूपणा ते साईडले, पण शेवटी ते भाऊच आहे ना आणि तू त्याची बहीण होय, तर मन तर दुखणारच आहे त्याचं वाले बी. सांगून द्यायचं, सूरजले सांगायचं, बाकीच्याले सांगायला पाहिजे होतं असं आहे बा म्हणून तुला काही पोरग मागं लागलं का काही. थांब मी आता घरी गेल्यावर ना सर्वांना सांगतो आणि ते काय आहे काय नाही. उद्या कॉलेजमध्ये पोट्टाई सोबत जा आणि याला चांगलं थोडं. आज तू उद्या अजून कोणत्या पोरीच्या मागं लागन तू? आपल्या गावातल्या पोरी बाहेर गावी शिकायला जाते तर मग काही हे असे पोट्टे मागं लागन, जाय ना सोडून देन मग पोरी. काकू मला नाही माहित होतं तो गावापर्यंत येईन म्हणून. मी 2-3 दिवस कॉलेजमध्ये नाही गेली. मी म्हटलं आता 2-3 दिवसांनी खाद्य देणं झालं माझ्या वावरातलं तर मग मी दुसऱ्या रस्त्यानं रस्ता बदलवीन म्हटलं. कॉलेजमध्ये जायचं आणि दुसऱ्या रस्त्यानं चालली जाईन म्हटलं. मला काय माहिती गावापर्यंत येईन म्हणून. हो असं काही असलं ना बाई, असं लपून नाही ठेवायचं मा. ह्या पोट्टाईचा काय भरोसा असते? आता पाय बरं तो इथपर्यंत गावापर्यंत येऊन पोचला. आता पाय बरं इथं कशाने काही झालं असतं तर बरं झालं आम्ही वावरात चाललो तू दिसली बा म्हणून. आणि इथं सामसुमी एरियामध्ये वावरानं राहते म्हणा लोक, गिक वावरातच राहते दिवसभर लोक. आता हे कामाचे हे आहेत पण तरी बाई एकटं पोरगं आडवं झालं बाई हे वालं एकट्या पोरीले पाहून. असं घरी सांगायचं. संध्याकाळी घनश्यामले श्यामले सांगतो त्या भावाले सूरजले गिरतले आपल्या गावातले पोट्टे नाही याले ना नाव घेऊ. माहिती आहे का त्याचं तुले? काकू माहित आहे मला नाव घेऊ त्याच वालं. बस तर ठीक आहे. अशा पोट्ट्याले सर्कस करा लागते. याच्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्टच द्यायचा. थांब कसं कसं काय नाही करत असा कसा काही कानून कायदा काही याच्या बापाच्या घरचा आहे का? ह्यो माया फायला तू या फायला करून राहिला. थांब संध्याकाळी पाहू आपण काय करायचं तर. जाय तू घरी. काय चालली वावरात चालली काय? हो काकू वावरातच चालली मी. चाल मग आमच्यासोबत चाल. तिकडं साहित्य वावर जा. नको बंद करा आता रडणं. वा रे बा पोरगी एवढी हिमतीवान पोरगी आहे. साऱ्यासोबत भांडता येते तुले, सर्व करता येते आणि अशी बेता काय ले बाई शीतल भ्याचं काय ले हिमती ना राहायचं. अशीच शिक्षण का बाई तू? तुले तर पोलीस व्हायचं आहे म्हणतो ना. साऱ्या गावातल्या लोकांना सांगतो मला पोलीस व्हायचं आहे करून. आणि मग हे अशी पोलीस बनशील काय हो तू? हिमतीवान राहायला लागते बाहेर गावी शिकायचं म्हणल्यावर. असं नाही लुलू पुचू राहावं लागत हो बाई व शीतल व. मला बेव लागत होता जी काकू. देव मायवाला खायला चंदा तिथून दे बरं चाल वावरात. आणि असं बेत नको जात जाऊ बाई. बेरल्या नाही 2 रायपटी द्यायचे चांगले ठेवून. मागचा पुढचा विचार नाही करायचा. चांगला दांडा झोडपाले पाहिजे नव्हतं तू धरून. दया अशी कोण बसली रे एकदम चुपचाप? काय झालं गेले तर कोण पाडून बसली नसती? किती वेळचा आवाज देऊन राहिला ऐकून नाही राहिली. काय चाला आगला काय चालू दया बापा कोणत्या विचारात आहे कडे? काय झालं तुम्हाला? काय म्हणता तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला? बसू द्या बरं मला चुपचाप शांत. एक तर माझ्या डोकं दुखून राहिलं नुसते घन 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 घन. मला काहीच नाही पाहिजे. तू कोण अशी बसली तोंड पाडून? काय झालं तुले? हो दया काय झालं सांग बरं मला. काही नाही जी गावातली गोष्ट. गावात म्हटलं गमत नाही आता. अर्धे लोक पहिले चालले गेले होते. आता काल ते सुनीताची आई ते बी चालल्या गेले. ते नाही ते दुसऱ्या इकडं घर घेतलं म्हणते आहे तर रो हाऊस काय तर. आणि ते बी गेले शहरातच राहिले. आपलंच कधी होते ना कधी नाही तर काय माहित का. आपलं घर तर होणार नाही लवकर घेणं. पण मग आता बाईच्या घरी जायचं. बाईच्या घरी मस्त गमतीची पण आहे ना. मस्त गमते बाईच्या घरी. बाईच्या गावातल्या बाया बी चांगल्या आहे जी. प्रकाशपूर गाव मस्त आहे. आपण पाहिल्या ना रूम ठेवायला 2 तिथं जाऊन आपण थांब ना काही दिवस तर थांब घेऊन आपण. तो मला याच आहे म्हणते ठेवायला घराचे. ते गुजरातले राहते म्हणते. ते दोघं नवरा बाईक होते म्हणते. तर ते गुजरातले राहते म्हणते. तर त्याला फोन घेऊन लावला म्हणते. तो म्हणे म्हणते येतो म्हणते सांगतो म्हणते त्या रूमाचं काय आहे का नाही तो म्हणून थांबलाव मी. नाही तर आपण एक पसारा टाकून दिला असता. बाईले फोन कर जाण्याची संध्याकाळी. आता तर नका करू कारण की वावरात गेले असन बाई चंदाबाई. तर फोन करून संध्याकाळी पाहिजे ना काय म्हणते काय आला तो नाही आला. फोन तर आला असन त्या माणसाचा तर विचारपूस कर म्हणा त्या घराचं देते का तर भाड्यानंच घेऊ लागेल.
देते का नाही देत तर आता गमत नाही जी. कसं बी घराच्या बाहेर निघालं का ते सुद्धाची आई बोलतच राही झाले का काम असं तसं. तर आता ते गेली आता नाही एकदम सुनं लागून राहिलं कालपासून. आता ती सुनताई बी आपल्या काव्यासोबत मस्त खेळत राहे, तिच्या घरी राहे, शाळेतून आली का तिच्या मागं फिरायची. आता हे पोट्टी बी काव्याले बी थोडंसं हे वाटण गेली तर ते पण काव्याला माहीतच नाही ते गेली तर. काव्या तर शाळेत गेली तिचा पसारा भरला तेव्हा गेले होते ते तर. अजून याचीच आहे पोट्टी. ते आल्याबरोबर लगेच धावत जाय तिच्या त्या सोनताच्या घरी. आता तिले घर बंद दिसन ना तर ती पोट्टी मोठी येऊन जाईन जी नाराज. नाही ना पोट्टीचं मोठं घेऊन नाही की लहान लेकराचं मन पहिलं सोडवं राहते हो. दया काव्या पहिलेच तिला केला तर लहान लेकरं आहे नाही आहे तर ते दूर आहे दुसऱ्या येत आहेत तेवढ्या दूर आपण जाऊ देत नाही. एक ते सुनता होती तिला थोडंसं बरे बरोबरची नसन तिच्या पण थोडीशी बरी राही खेळत राही तिच्यासोबत. आता ते गेल्यावर मी पाहतो संध्याकाळी विचारतो काय म्हणते काय नाही म्हणत आणि आपण हे पाहू 4-8 दिवसात आपण चाललो तो. खरंच गमत नाही यार बुकडल्यासारखंच लागते आता गावात. चांगली माणसं चालले गेली काय करणार आहे आता. आपलं लहानसं गाव लगेच उठून धरणातच चाललं गेलं 4 बहीण माय बी. एवढा मोठा संस्कार आता दुसऱ्या इकडे मांडायचं म्हटल्यावर अवघडच आहे. काही सोपी गोष्ट आहे मग. बरं झालं जी आपण तुमच्या बहिणीच्या गावात चाललो. तिथचे लोक तरी आपल्या ओळखी पाळखीचे आहे आणि बाया किती मस्त आहे आणि माणसंही चांगले आहे बाई तिथचे आणि किती मस्त आहे. आपल्याला वाटणारही नाही असं न गमण्यासारखं असं गमन पण आपल्याला तिथं. नाही चंदाबाईचं गाव म्हणजे 1 नंबर गाव आहे. चांगले लोक आहे चांगले माणसं आहे तिथं. पाणी आण बरं दया 1 ग्लास पाणी आण. मी लावीन संध्याकाळी फोन. हिला जावं लागेल ना आणाली काव्याले आणायला जावं लागेल. दे बरं पाणी. हो आणतो बाबा. तुम्ही झोपणार होते खरं ना असे काऊन बसले जी. तू काय मायवाला नवरा आहे काय हो म्हणजे अशी काऊन बसली जी तसे काऊन बसली जी करतो बापा माझ्या घरचा माणूस ना खरंच अजबच आहे. कधी सुधरण कधी नाही तर काय माहित सारखं बोललं काय ह्याकडेच लागते. काय करावं तर थांबा देतो पाणी आणू. सागऱ्याच्या बायकोचा एवढा रागही करतो मी आणि तिला काही नाही काही टाच बोलतच राहतो तरी पण येते बिचारी लुडूक आणि आई पाणी देऊ का आणि गोळ्या देऊ का आणि हे देऊ का आणि ते देऊ का करतच राहते. एखादी असते तर कैची सुटून पाहिली असते बाई. सागर तर म्हणे माय पोट्ट तर म्हणे लागेल चालवर आणि रूमा पाहिल्या पण ते पोरगी मात्र गेली नाही. ते राणी गेली नाही मात्र ते मी म्हटलं ती पोट्टी वाईटच आहे पण नाही तिची चांगली पण दिसूनच राहिली. चांगलं असलं माणूस तर ते दिसते आणि तिला ते जर अशी नाटकं केली असते तिनं आणि दाखवासाठी केलं असतं तर उठून पाहिली असती कैचीच ते मला ह्या हालतमध्ये टाकून. आणि मी तिचा रागच करून राहिली. हे संध्या मला काही सांगते अशी आहे ते तशी आहे ते अशा बाया तशा राहते घेते म्हणा बाया. काही बाया जाणून बुजून फसवते. मला असं वाटलं काय हे पोट्टी बी तशीच असन पण ही पोरगी तर चांगली दिसून राहिली. तिला नको येऊ म्हणलं तरी येते आणि बोलते बी आई असं आई तसं. मीच तिच्यासोबत हेकड लावून राहिली. माय पोट्ट तर स्वतःहून म्हणे चाल म्हणे दुसऱ्या रूममध्ये आपण रूम करू म्हणे. माय पोट्ट स्वतःचा जन्म दिला मी त्याला आणि स्वतःचं पोरगच म्हणे आणि ते पोरगी म्हणे नाही मी आपल्यालाच लोक म्हणून म्हणे राहू द्या नाही जाऊ म्हणे. सध्याच त्याला उठता बसता आलं पाहिजे. आम्ही ना ऐकल्या त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. मी इथंच होती पण मला ऐकू आलं सगळं. तर राणीन काय म्हणलं म्हणून आणि हे मायवाला पोट्ट पाय कसं चाल म्हणे बायकोले म्हणे हे माय पोट्ट स्वतःचं असून बी मायची कदर नाही करेन. ते पोरगी दुसऱ्याची असून बी सासूची कदर करून राहिली म्हणजे तिचे चांगले संस्कारच होय ना. मायबापान नाही माना लागेल मात्र मायबापान चांगले तिला चांगलं शिकवलं मायबापान तिला चांगलं शिकवलं नाही ती एखादी असते खरंच उठून पाहिली असते. सविते बरं वाटून राहिलं काय तुला हो सविते झोपली काय हो. आला आता हा बुडा भाषण द्यायला मला भाषण दे ना आता भाषण दे मला त्या राणीविषयी. सविता झोपली का हो सविते. नाही झोपली काय म्हणून राहिले तुम्ही काय झालं. अहो मी म्हणलो त्या पोरीनं काय मांडला पेशंट काय ते तर काय देऊ का आणून देऊ का. तिला आणायला काय झालं. तिला देऊ नाही येत का मला तिला देऊ नाही येत का मला चाय. तुमच्या हाताने पाठवून राहिली ते चाय तर सून होय खरी ना आपल्या पोराची बायको आहे ना सून होय करून नेट लागते का तिला इथं येऊन मला चाय द्यायचं. काय झालं इथं आणून दिला तिनं चाय तर. वा रे वा काय बाई आहे रे. काय लिहिणार ते तुला चाय आणून द्याले काय लिहिणार ते तुला चाय आणून द्याले त्याशिवाय खायन का ते मार वाघींसाठी वसकन धावतो तिच्यावर आणि ते देन का तुला आणून खरंच चाय. वा रे वा तिच्या नवऱ्याने सांगितलं तिने त्या रूम मध्ये यायचं नाही म्हणून बाबाला सांगायचं म्हणून विचारायला आलो मी. देऊ काय आणू चाय. हो म्हणा माय पोट्टच नालाय काय म्हणायचं आहे तिला काय म्हणायचं आहे. माय पोट्टच नालाय काय पोट्ट्यानं सांगितलं ना जाऊ नको म्हणून तिच्या रूम मध्ये मग काय लिहिणार ते. बरोबर आहे द्या आणून द्या चाय तुम्हीच आणून द्या आणि एखादी बिस्किटचा पुडा आणून द्या खातो मी. बोलली अशा आहे बाईची बोलली अशा आहे बिस्किटचा पुडा पाहिजे म्हणते. मग ऐकू आलं मला माय पोराचीच कमाई होय आणि मायवाल्या माणसाची कमाई होय. तुम्ही काय सांगू राहिले एवढे दिवस काढले मी नाही तसा तुमच्यासोबत
एका याच्यावर आणि मला सांगू राहिले काय होतं जी तुमच्या घरी मी आले म्हणून तुमचं पायगुण लागला त्या तुमच्या घराले आणि म्हणून एवढे मोठे झाले तुम्ही हा सर्व बरोबर झालं पोरगं चांगलं मस्त कमावते पैसे तुमचा सगळं व्यवहार बरोबर आहे आता नाही तर काय होतं तुमच्या घरी हा मी भाग्यवान लागली तुम्हाला म्हणून बरं झालं आणि मला सांगू राहिले बिस्किट पुडावरून नाही गेली का मी छाप बहीण माझी नवरा होय तर मलाच तर ते टरपर करायला भेट नाही बाई हा काय मलाच द्यावं लागते हिचावाला सवितीचा काय ते पोरगी सून भेणार नाही हा थांब देतो आणून तुलाच त्या बापानंच आणून दिलं आमच्या घरी सर्व काही हा तुझ्याच पायगुण लागला म्हणतं ना काही पायगुण गिनगुण नाही त्या बापानं आम्हाला आणून दिलं सगळं काही हा सांगू राहिली मोठी हा पायगुण आमची मेहनत गिनत काहीच नाही सगळ्या तुझ्या पायगुण आहे का नाही आता काय बोलू इले